जय हिंद मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर वेळ नाही वाढवता चला व्हिडिओला सुरू करूया. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, इथं पहिल्या क्रमांकावर 1021वा क्रमांक देण्यात आलेला आहे. इथून पाठीमागे काही प्रश्न घेण्यात आलेले आहे. आपण दररोज एक सिरीज घेऊन येत आहोत. तर जे कोणाला ते प्रश्न पाहिजे असेल त्यांनी चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते प्रश्न पाहू शकतात किंवा हा नंबरवर व्हॉट्सअप करा, प्लेलिस्ट भेटून जाईल. 70 66 19 32 38. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, मानवाच्या जन्मलेल्या बाळाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात? मानवाच्या जन्मलेल्या बाळाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात? किती असतात मित्रांनो? जे कोणाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची रिव्हिजन इथंच होईल. तर याचा करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक तिसरा, 2206 पेक्षा जास्त. पुढचा प्रश्न, घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची नेमणूक केव्हा करण्यात आली? घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची नेमणूक केव्हा करण्यात आली? केव्हा करण्यात आलेली? तर 11 डिसेंबर 1946 ला कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून करण्यात आलेली राजेंद्र प्रसाद यांची. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणते वन्यजीव अभयारण्य भारतीय गौरव किंवा गव्यासाठी प्रसिद्ध आहे? कोणते वन्यजीव अभयारण्य प्रसिद्ध आहे? तर ते आहे दाजीपूर अभयारण्य. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. कोणत्या ठिकाणी आहे दाजीपूर अभयारण्य? तर ते आहे कोल्हापूर. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर महाराष्ट्रातील पहिली महिला राज्यपाल कोण? मित्रांनो प्रश्न काळजीपूर्वक वाचा. तर कोण आहे पहिली महिला राज्यपाल महाराष्ट्राची? तर ती आहे विजयलक्ष्मी पंडित. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. सरोजिनी नायडू ही भारताची पहिली महिला राज्यपाल आहे. यूपी या राज्याला त्यांनी पहिल्यांदा राज्यपाल म्हणून कार्य केलेले आहे. इथं प्रश्नामध्ये महाराष्ट्राची विचारले, त्यामुळे महाराष्ट्राची कोणती आहे? विजयलक्ष्मी पंडित. पुढचा प्रश्न, नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवरील धरण कोणत्या राजाच्या काळात बांधलेला आहे? कोणत्या राजाच्या काळात बांधलेला आहे? तर हे बांधण्यात आलेला आहे इब्राहिम आदिलशाह दुसरा. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यास सैनिक उठावास खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलला सर्वाधिक जबाबदार धरले जाते? कोणत्या गव्हर्नर जनरलला सर्वाधिक जबाबदार धरले जाते 1857च्या उठावास साठी? तर ते धरलेले आहे कोणाला? तर लॉर्ड डलहौसी. याच्या काळात खूप सुधारणा झालेल्या आहे, परंतु यांनी खालसा धोरण जे आणलं होतं त्यामुळे ह्याला 1857चा जबाबदार धरलेला आहे. मित्रांनो लॉर्ड कॅनिंग हे त्यावेळेस गव्हर्नर जनरल होते ज्यावेळेस 1857चा उठाव झाला. पुढचा प्रश्न, भारतात व्यावसायिक विमान सेवा कोणत्या वर्षी सुरू झाली? भारतात व्यावसायिक विमान सेवा कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ही सुरू करण्यात आली 1911 या वर्षी. पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नदीवर रंधा नावाचा धबधबा आहे? खालीलपैकी कोणत्या नदीवर रंधा नावाचा धबधबा आहे? तर ते आहे प्रवरा या नदीवर. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, रझिया सुलताना यांच्या वडिलांचे नाव काय होते? रझिया सुलतान यांच्या वडिलांचे नाव काय होते? तर त्यांच्या वडिलांचे नाव होते शमशुद्दीन इल्तुतमिश. पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल. रझिया सुलताना ही
दिल्लीच्या गादीवर बसणारी पहिली महिला होती? पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही? चुकीची आहे ते सांगायचे आहे. कोणती जोडी दिलेले आहे? रेल्वेचे विभागानुसार काही हे दिलेले आहे, त्यांचे जंक्शन ते सांगायचं आहे. कोणती चुकीची आहे यातली? तर दक्षिण पश्चिम रेल्वे बिजापूर ही जोडी चुकीची आहे. तर काय पाहिजे होतं दक्षिण पश्चिम रेल्वेची? तर हुगळी ही पाहिजे होतं. विजापूर दिलेलं आहे, हुगळी ही पाहिजे होतं. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये उंचीनुसार तिसऱ्या स्थानी असणारे शिखर कोणते? तिसऱ्या स्थानी असणारे शिखर कोणते आहे? तर ते आहे गावला देव. पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, 14वा इंद्र सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशादरम्यान झाला? कोणत्या दोन देशादरम्यान झालेला आहे? तर हे झालेलं आहे भारत आणि रशिया या दोन देशादरम्यान. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. कोणत्या ठिकाणी झालं असं विचारलं तर चेन्नई, मद्रास या ठिकाणी झालेलं आहे. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया बीच गेम्स 2025 चे आयोजन कोणत्या ठिकाणी झाले आहे? तर कोणत्या ठिकाणी झालेलं आहे? तर ते झालं आहे घोगडा बीच. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, आणीबाणी विषयक तरतुदी खालीलपैकी कोणत्या देशाकडून भारताने घेतलेले आहे? आणीबाणी विषयक तरतुदी खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेतलेली आहे भारताने? तर ते घेण्यात आलेले आहे जर्मनी या देशाकडून. पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, भारताची जमिनी सीमा किती देशासोबत जोडलेली आहे? भारताची जमिनी सीमा किती देशासोबत जोडलेली आहे? तर ते जोडण्यात आलेले 7 देशासोबत. मित्रांनो असं ट्रिक ठेवा लक्षात, बचपन MBA, बचपन MBA. तर सर्वाधिक कोणत्या देशासोबत शेअर केलेले आहे ते कमेंट करून सांगा, जे कुणाला माहित असेल. पुढचा प्रश्न, सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी खालीलपैकी कोणत्या चळवळीनंतर मिळाली? सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही उपाधी खालीलपैकी कोणत्या चळवळीनंतर मिळाली? तर ते मिळाले आहे बारडोली सत्याग्रहानंतर. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, शोषणाविरुद्ध हक्क हा कायदा भारतीय संविधानातील कोणत्या कलमात आहे? शोषणाविरुद्ध हक्क हा कायदा भारतीय संविधानातील कोणत्या कलमात आहे? कोणत्या येत आहे? तर ते आहे कलम 23 ते 24 यामध्ये. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, कॉमनवेल्थ साप्ताहिकेचे संस्थापक कोण होते? कॉमनवेल्थ साप्ताहिकेचे संस्थापक कोण होते? तर याचे संस्थापक आहे ॲनी बेझंट. पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, वित्त आयोग राज्यघटनेचे खालीलपैकी कोणत्या कलमात आहे? वित्तीय आयोग राज्यघटनेचे खालीलपैकी कोणत्या कलमात आहे? तर ते आहे कलम 280 मध्ये. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, शोक, झास्कर आणि गिलगिट या नद्या डॅश या नदीच्या उपनद्या आहेत. कोणत्या नदीच्या उपनद्या आहे? तर हे सिंधू या नदीचे उपनद्या आहे. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.